बहुतेक. आपण चालू करूया. किती लोक सापाला घाबरतात तिकडे? का घाबरतात सगळे? चालेल म्हणून. अजून विषारी असतो. हां तेच ना, प्रश्न नाही ना, माहिती आहे ना ज्याला बोलायचं. बघा, सापाला आपल्याकडे मित्र मानला जातो शेतकऱ्याचा, कारण तो उंदीर खातो. आणि शेतातले उंदीर, साप एकच असा प्राणी आहे की जो उंदराच्या बिळात घुसतो आणि त्याला संपू शकतो. तुमच्या बिल्डिंगमध्ये उंदीर आहेत का? घुशी आहेत, घुशी 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 आहे. 2 सेकंद. बरं, तुम्हाला कोणाला माहिती आहे का, उंदराची एक जोडी म्हणजे मिस्टर चुहा आणि मिस्टर चुही वर्षाला किती पिल्लांना जन्म देते? करो लाईक मध्ये सांग. अजून किती? 1000. अजून उंदराची एक जोडी वर्षाला साधारणतः 1000 पिल्लांना जन्म देते. एक घामण जातीचा साप असतो, तो आठवड्याला साधारणतः 4 ते 5 उंदीर सहजपणे खातो. समजा तुमच्या बिल्डिंगमध्ये एक जोडी असेल उंदराची, तर तुम्ही विचार करा वर्षानंतर तिकडे 1000 पिल्लं जन्माला येणार आहे. आणि साप आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण शेतकरी जो आहे तो 100% समजा आता धान्य पिकवत असेल, त्यातले 30% अन्नधान्य हा उंदीर फक्त करतो. आजकाल माणसांना एक वेळचं जेवण मिळत नाहीये आणि असं अन्नधान्य उंदीर वाया घालवत आहे. त्यामुळे साप आपल्याकडे भरपूर महत्त्वाचा आहे. जगात एकूण सापाच्या 2500 जाती आहे. त्याच्यापैकी आपल्या महाराष्ट्रात 358 जाती आहे. त्यातले फक्त 5 ते 6 साप सोडले तर बाकीचे सगळे आहेत ते बिनविषारी साप आहेत. त्यातला पहिला येतो नाग, जो फणा करतो, आपण कोणीही ओळखू शकतो. आपल्याकडे आहे, आपण नंतर बघूया. साधारणतः 7 ते 8 फूट हा साप वाटतो. त्याच्यानंतर येतो घोणस, त्याला इंग्लिशमध्ये रसल वायपर म्हणतात. हा प्रेशर कुकरची सारखी शिट्टी वाजवतो. तुम्ही कधी जंगलात फिरायला गेलात आणि तुम्हाला अशी शिट्टी ऐकू आली तर आधी डावीकडे बघायचं, उजवीकडे बघायचं, पुढे बघायचं, मागे बघायचं, जिकडून जागा मिळेल तिकडे पळून जायचं. कारण जंगलात कोणी कुकर लावायला जात नाही, तो तुम्हाला वॉर्न करत असतो की मी इकडे आहे, माझ्या जवळ येऊ नका. त्याच्यानंतर तिसरा साप येतो फुलसा म्हणतात ज्याला, सॉफ्टवेअर वायपर, जो जास्त कोकणामध्ये आढळतो, आपल्याकडे नाही आहे मुंबईत. त्याच्यानंतर एक येतो सापडा, जो हिरव्या कलरचा असतो, पोटाकडून पिवळा असतो. आणि त्याच्यानंतर अजून एक येतो पोळा नावाचा साप, पण तोही आपल्याकडे कमी आहे. आपण एक साप बघूया. काही साप पाण्यात राहतात, काही साप जमिनीवर राहतात, काही साप जमिनीच्या खाली राहतात. आपण एक जमिनी खाली राहण्याचा साप बघूया. याचं नाव आहे दुर्ग्या घोणस. याला इंग्लिशमध्ये कॉमन सँडवॉर्म म्हणतात. याचा निसर्गाने रंगच असा केला आहे की याला मातीमध्ये हा राहतो. नाही, त्याची शेफ्टी जर तुम्ही बघितली तर तुम्हाला खरखरीत जाणवेल. कोणी हात, मी नंतर देतो हात लावायला. तर या सापाचं वैशिष्ट्य असं आहे, हा शेपटीने जमिनीत खड्डा करतो, शेपटी फक्त बाहेर ठेवतो आणि थोडंसं तोंड बाहेर ठेवतो आणि शेपटी हलवतो. त्याचा जो पक्षी आहे त्याला वाटते इथे काहीतरी आहे, तो जेव्हा जवळ येतो तेव्हा त्याला हा गुदमरून मारून टाकतो. हा जमिनीमध्ये राहणारा साप आहे.